आपण जाऊयात रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीत एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे। एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणात यावेळेस होणार असल्याचं कळतंय। जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर्स वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा देण्यात आली आहे। गॅस वाहतुकीला अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। एलपीजी गॅस वाहतुकीला आता कायद्याचं संरक्षण मिळणार आहे। आता एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडर पोलिसांच्या संरक्षणात या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी होणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर आणि सिलेंडर वाहतुकीसाठी मुक्त संचाराची मुभा या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। एलपीजी टँकर किंवा गॅस वाहतुकीला अडथळा आणल्यास आता कायदेशीर कारवाई होणार आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उत्पादनाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे आदेश काढलेले पाहायला मिळत आहेत। सिच्युएशन पॅनिक होऊ नये किंवा हाताबाहेर जाऊ नये म्हणून सध्या अशा वाहतुकीला कायद्याचं संरक्षण देण्यात आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।